हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे सगळ्यांचं रेखा मराठी ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळे? तर सगळ्यांना व्हेरी गुड मॉर्निंग. तर आत्ता मॉर्निंग ब्लॉग आज तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे 2-3 दिवसानंतर. तर आत्ता किचनमधलं सगळं झालेलं आहे आवरून. आता भात लावलेला आहे, एकीकडे भाजी आणि छान पोळ्या केल्या आहेत आणि हे टोपल्यामध्ये ठेवलेले आहेत बघा. कारण आमच्या घरी याच्यामध्येच पोळ्या खूप जास्त आवडतात. हॉटपॉटमध्ये नाही आणि कुठल्याही स्टीलच्या वगैरे भांड्यातसुद्धा नाही आवडत. तर स्पेशल आम्ही हे आणत असते मी पोळ्या ठेवायला आणि याच्यामध्ये त्यांना पोळ्या खूप जास्त आवडतात. आणि छान केलेली आहे भाजी. याच्यामध्ये दिसत नाही व्यवस्थित, मी नेहमी सांगते किचनमध्ये या साईडला विंडो नाही म्हणून दिसत नाही. आणि रात्री केल्या होत्या भाकरी ज्या मी आता मी खात असते. मला रात्रीच्या भाकरी खूप जास्त आवडतात. तर हे बघा. आणि आता ही रात्रीला मी याच्यामधली अर्धी खाल्ली होती. आता ही अर्धी आहे इथे. आणि आता हे सुद्धा थोड्या वेळाने मी खाणार आहे, कारण मला ज्वारीची भाकरी खूप जास्त आवडते. तर आणि मेन म्हणजे सकाळची, संध्याकाळी आणि रात्रीची, दुपारी खायला खूप जास्त आवडते. खूप छान लागते ती. कपडे वगैरे धुवून झालेले आहेत, कामं झालेले आहेत सगळे. मी तुम्हाला सांगते, कामाचा जास्त गोंधळ असला की ब्लॉग शेअर करायचं विसरते. तर म्हटलं चला आता सगळे कामं आवरलेले आहेत तर ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करते. तर आता घेऊन जाते तुम्हाला बाहेर. तर 2 दिवस झाले छान ऊन पडत आहे, नाहीतर ऊनच नव्हती इतक्यात. तर आता बरेच दिवसापासून पाऊस होता. तर आता 2 दिवसापासून खूप छान अशी ऊन आहे. आणि झाडंसुद्धा रोज जर पाणी नाही घातलं तर चिमल्यासारखे होतात. हे बघा, आता हे खूप छान झाले होतं उन्हामुळं. आता थोडंसं आणखी हे झालेलं आहे, पण मी आता याला म्हणजे चिमू नाही देणार आहे. हे जे इथलं आहे हे उन्हामुळं खूप जास्त चिमल्यासारखं होतं, म्हणून मी सांगत आहे की मी आता त्याला सुकू देणार नाही आहे. आणि इथे आहे तुळशी, तीसुद्धा उन्हाने लवकरच एकदम चिमून जाते ती उन्हामुळे. तर आता मी सकाळी त्याच्यामध्ये पाणी टाकले आणि आता ती अशी हिरवट झालेली आहे छान. आता इथे सुद्धा एक बटन गुलाब लावलेला आहे मी याच्यामध्ये, आणि हा बटन गुलाब खूप छान झाला आहे. खूप छान सुंदर फुलं येतात त्याच्यामध्ये. आणि हे सुकलेलं फूल मी तोडून टाकलं, कारण मग तिथे नवीन फूल येत नाही लवकर. आणि हे आहे आंब्याचं झाड, जे तुम्हाला नेहमी दाखवत असतो. खूप उंच गेलेलं आहे, दाट कमी झालं, पण हे बघा खूपच जास्त उंच ते गेलेलं आहे झाड. बाहेरच्या साईडने आज तुम्हाला दाखवते बघा. बाहेर खूप जास्त ऊन आहे आणि मी तुम्हाला बाहेरच्या साईडने दाखवते. इथून व्यवस्थित दिसतही नसेल, इतक्या उंच ते वाढलेलं आहे. खूप छान असं झालेलं आहे. खूप जास्त ऊन आहे म्हणून मी लवकर आतमध्ये. आणि हे जे आहे खूप छान हिरवं झालेलं आहे. तरी मी याच्यामध्ये इतक्यात पाणी नाही टाकलं. इतक्यात म्हणजे 2-3 दिवस पाऊस होता तर खूप पाणी त्याच्यामध्ये पडलं होतं म्हणून. आणि ह्या गुलाबाचे झाडं जे लावलेले आहेत मी, आणि खूप छान फुलायला येत असतात, तुम्हाला दाखवले आहे बरेचदा. तर याच्यातच एक लिंबूची फांदी लागलेली आहे बघा. म्हणजे लिंबूचं झाड ऑलरेडी न लावता असंच बी वगैरे पडलं असेल तर लागलं, आणि मग मी ते राहू दिलं. म्हटलं चला असो, बघूया, नंतर काढून खाली लावणार त्याला. आणि साबुदाणा खायला एक्स्ट्रा झाला होता, मी खायला टाकला होता साबुदाणा खिचडी बनवायला, तर तो एक्स्ट्रा झाला माझ्याच्याने. आणि मग मी त्याचे एक पायपिंग बॅग घेतली आणि त्याच्यामध्ये हे असे पाडून घेतलेले आहेत नळ्यांसारखे. तर आता असे पाडले आहेत आणि हे आता उन्हात सुकवत आहे. तळून खूप छान होतात ते. तर आता मी ते काढून ठेवते, कारण तेव्हा खूप ओले होते म्हणून मी असे टाकले होते ते साईडला. आता ते थोडे सुकले आहेत तर निघत आहेत आता असे. तर हे बघा, अशा पद्धतीने, हे काही पद्धत नाही आहे, असेच मी ते उरलं म्हणून पायपिंग बॅगमध्ये टाकून दिलं. आणि ते थोडं चिली फ्लेक्स टाकलं याच्यामध्ये, आणि मीठ आणि चिली फ्लेक्स घालून अशा पद्धतीचे हे तयार झालेलं आहे. तर आता मी हे पूर्ण याच्यावरचं जे साईडला मी लावलं होतं ते इथे टाकते आहे.
आणि आता संध्याकाळपर्यंत कडक ऊन आहे तिथे, तर संध्याकाळपर्यंत हे खूप छान असं सुकणार आहे. आणि मी कोपऱ्याला जे परात आहे याला मी तेल लावून घेतलं होतं, म्हणजे मग ते परातला चिपकत नाही आहे. आता माझं तेल लावलं होतं म्हणून छान असे निघत आहेत हे. आणि इन्स्टा आय डी रिखॉन क्रिएटिन आहे, ज्यांनी फॉलो नसेल केलं प्लीज फॉलो करा. आणि व्हिडिओ आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईकसुद्धा करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेही रेखा मराठी ब्लॉगचे नोटिफिकेशन्स आहे ते सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर आता मी परत ठेवते याला उन्हात. तर आता मी ते उन्हात परत ठेवून दिलेली आहे आणि गेट बंद करून घेते. आता गेट बंद करून जात आहे आतमध्ये. आज कपडे धुतले आहेत आणि ते बाहेरच टाकलेले आहेत. तिथून गेटमधून बघा तुम्हाला दिसत असेल, तर बाहेरच्या जाळीवरच मी कपडे टाकून घेतलेले आहेत, हँगरवर सुद्धा टाकले नाहीत. तर आता तसंही ऊन खूप आहे, तर 2 दिवसापासून उन्हामुळं खूप जास्त धावपळ होते. म्हणजे धावपळ म्हणजे असं की उन्हामुळं खूप जास्त लवकर जर कामं झाले नाही तर खूप जास्त थकवा आल्यासारखा होतो आणि झोपसुद्धा येते दुपारची. पण मग जेव्हा नेमकं झोपलं तेव्हाच पार्लरमध्ये कोणीतरी येतं आणि आरामात पार्लरमध्ये बसलो वाट बघत, तर कोणी येणार नाही लागल्यास. तर म्हणून दुपारची काही मी जास्त झोपत नाही. कधीतरी थोडासा आराम करते, बरं वाटत नसलं किंवा खूप जास्त थकल्यासारखं वाटलं तेव्हाच मी झोपते. तर चला मग आजसाठी इतकंच. तर व्हिडिओला प्लीज लाईक करून द्या. याच्या आधी की तुम्ही विसरणार, कॉमेंटसुद्धा करणार पण व्हिडिओला लाईक करणार नाही असे काही जण आहेत, म्हणून प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.